नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता मामीच्या मुलीचं लग्न आहे, तर लग्नासाठी आम्ही सर्व मंडळी गावी चाललेलो आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे गावचा प्रवास कशा प्रकारे होतो आणि आता मुंबई गोवा हायवे कशा प्रकारे झाला आहे तर आपल्याला माहिती पडेल. आपला मावशीचा मुलगा आहे पाठीकडे. हॅलो. तर आपण पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे प्रवास होणार आहे आपला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओचा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच रोज तुम्हाला नवीन नवीन गावाकडचे व्हिडिओ पाहायला भेटतील. सर्व मंडळी वाकडी सर्व बसलेले आहेत. सर्व हल्दीच्या दिवशी ह्याच्यावर लक्ष ठेवायला लागेल आम्हाला पहिल्या. हा बघा, याचा नाच तुम्हाला दाखवण्यात येईल नंतर हल्दीला. आमचा विषय हे बघा, VIP माणसा हे आपले दीपेश भाऊ आणि अक्षय भाऊनी गाडी घेतलेली आहे नवीन. आता मध्ये याच महिन्यामध्ये घेतलेली आहे आणि आता गाडी गावाला सोडतात. खूप आहे का गाडी, चांगली आहे गाडी. तर आम्ही पहिल्यांदाच चाललेलो आहेत गाडीमध्ये. या हे गाडीचे मालक आहे, समोर दिसत आहेत दीपेश भाऊ आपले आणि अक्षय. ही गाडी चांगली आहे, मस्त आहे. तुझ्या काय आरामदायक आहे, बसायला मजा येते. तर सर्विस चांगली देत आहेत आपले ड्रायव्हर भाऊ, व्यवस्थित गाडी चालवत आहेत. गोवा हायवे या मार्गावरती गाडी थांबलेली आहे आमची. मुंबई हायवे आहे मोठा आणि हायवेचं अपडेट असं आहे की जास्त काय एवढं काय रोडचं प्रॉब्लेम दिसत नाही. म्हणजे थोडं किंचित काम बाकी आहे. पहिले तर जास्त काम बाकी होतं, आता थोडंफार काम संपलेलं आहे. गाडी मध्ये थांबते, पाहू शकता. बघा हायवे कसा आहे, एकदम फर्स्ट क्लास हायवे बनवत आहे. खूप मध्ये अवकाळी पाऊस भेटला आम्हाला, थोडा पाऊस लागत होता. सर्व मंडळी अशी थांबलेली आहे इथे. चाय नाश्ता वगैरे करतात, जेवण वगैरे करतायत माणसं काही. आम्ही चहा पियालो आणि थोडंसं बाहेर आल्यानंतर हवा खूप लागते जोरात. आणि गावच्या दिशेला जशी गाडी लागते तशी हवा सुरुवात होते, हवा लागायची सुरुवात होते. आणि पाऊस जोरदार पनवेलच्या तिथे आम्हाला पाऊस थोडासा भेटला, बऱ्यापैकी पाऊस अवकाळी पाऊस चालू झालेला. तो जमीन ओली केली होती. आणि गणेश हॉटेलच्या इथे गाडी थांबलेली आहे. बघा हे 7 वाजता घरातून निघाले आहेत आणि यांना पोटात बघा यांचे कावले ओरडतात. हॉटेलमध्ये बसलेले आहेत मस्तपैकी, काहीतरी मागवलं स्पेशल. काय रे बाबू आहे? चिकन मसाला, हां, ताव मारताय बघा कसा. 7 वाजता हा निघाला आहे विरारवरून, त्याच्यामुळे त्याला भूक लागेल जोरात. भूक म्हणजे मरणाची अशी लागली की आसमान. सुकड्या आहे इथे, भाऊजी पण आहेत. काय नंतर गाडीला लेट झाल्यानंतर माणसं कसं जेवायला वगैरे करायला टाईम नाही भेटत, त्याच्यामुळे आता काय करणार, पर्याय नाही दुसरा. हॉटेलमध्ये येऊन खावं लागतं सर्व. हे बघा बसले शेटाने, बघा कुठं बसले. तू हिने नाही काय नाही खाल्लं ना? तंदुरी रोटी मागवला, चिकन आहे आणि पेप्सी आहे सोबत. सर्व मंडळी बसले आहे जेवायला. पेप्सी, स्प्राईट तुम्हाला पाहिजे ती पिऊ शकता तुम्ही. बघा मागवता ना. बेबी आहे, ईशा आहे, आपले हर्षू आहे, बेबी आहे आणि पर्या गाडीमध्ये उतरला आहे. म्हणजे जगतापच्या गाडीत आहे. तो झोपून आलो पण गरम होत होता थोडा. वहिनी वगैरे भाऊजी आहेत तिथे. चाय नाश्ता थंडा वगैरे चालू आहे तिथे. आयुष आहे, आरव आहे, थम्सअप आहे आपलं. गरम खूप होत आहे. मगाशी फिरवलं. ही आमची हर्षू आहे आमची. काय खाते तू? काय खाते? हां काय खाते?
बोडेगरला गाडी आलेली आहे आता. वाजलेली आहेत 7 वाजलेले आहेत. वातावरण 6 वाजले. सकाळचं वातावरण मस्तपैकी आहे. पक्ष्यांचा आवाज येते. आंबे लागले तिथे, लागले थोडेफार. या वर्षी आंबे नाही आहेत जास्त. कांटे आला, कांटे स्टॉप आलेला आहे. तर माणसं उतरणार सर्व. वराडी आता उतरते सर्व. ना वटूप ठेवलं मसाला. हा, ते जाताना घेऊन जा. हा, इकडेच आहे ना, इकडे ठेवला ना, तिकडे ठेवला. हा हो. बरं ना, गावाले उठले तर सकाळी 5 वाजता उठले असतील. माणसाला आणायला आलेत. हा, मी एकटाच आलाय. हा, सांभाळून ठेवा. पुढे गुरा सोडा गेले हो की आता आली. चला एकदा फायनली पोहोचल्यात गावाला. सर्व मंडळी खाली उतरलेली आहे. सकाळी 6 वाजता 6:30ला पोचलेलो आहे घरी. आता फ्रेश वगैरे झालं, आंघोळी वगैरे केले. आता चहा पितोय जरा. चहा पिऊन आता पाणी आलं होतं, पाणी भरतायत सर्वजण. पाणी येते नळावरती 7 वाजता. अशा प्रकारे गावचा प्रवास झालेला आहे सर्व. आणि गावचा प्रवास झालेला आहे. आणि आता हल्दीला जायचं आहे. थोडे हल्दीला निघू. तुम्हाला व्हिडिओ तिकडचे पण पाहायला भेटतील. चला, व्हिडिओ इथे स्टॉप करतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला, पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. भेटू.